हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द लेक्चर. तर बघा मित्रांनो, मागच्या सेशनमध्ये आपण डिटर्मिनंट मेथड म्हणजेच क्रॅमर्स रूलबद्दल स्टडी केलं होतं. त्यावर आपण एक प्रॉब्लेम देखील घेतला होता. आपण खूप बढिया पद्धतीनं डिटर्मिनंट मेथड म्हणजे काय, क्रॅमर्स रूल म्हणजे काय हे डिस्कस केलं होतं. आता यावर बेस असलेला प्रॅक्टिस सेट 1.3 जो आहे यावरचे प्रॉब्लेम्स आपण घेणार आहोत. तर बघा मित्रांनो, मागच्या सेशनमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.3 वर बेस 1.3 मधील जे डिटर्मिनंटवर बेस क्वेश्चन्स आहेत ते आपण घेतले होते. आजच्या सेशनमध्ये आपण ॲक्च्युअल क्रॅमर्स रूल म्हणजेच डिटर्मिनंट मेथडने सायमल्टेनियस लिनियर इक्वेशनला कशा पद्धतीनं सॉल्व करायचं किंवा त्यावर बेस असलेले जे प्रॉब्लेम्स आहेत आपल्या प्रॅक्टिस सेट 1.3 मधले ते प्रॉब्लेम्स आपण सॉल्व करणार आहोत. या पुढचे प्रॉब्लेम्स आपण सॉल्व करणार आहोत. तर चला तर मग सुरुवात करूया आजच्या या एकदम बढिया अशा सेशनला. तर बघा मित्रांनो, यामध्ये हा क्वेश्चन नंबर 3 मध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे. यामध्ये तुम्हाला दोन इक्वेशन दिलेले आहेत. या दोन्ही इक्वेशनला तुम्हाला क्रॅमर्स रूलने म्हणजेच डिटर्मिनंट मेथडने सॉल्व करायचं आहे. तर मी तुम्हाला मागच्या सेशनमध्ये सांगितल्याप्रमाणे अगोदर तुम्ही काय करायचं आहे, इथं गिवन इक्वेशन ॲज इट इज लिहून घ्यायचे आहेत. तर बघा, सोल्युशन लेट गिवन द गिवन इक्वेशन्स आर. बघा, फर्स्ट इक्वेशन दिलेलं आहे 3x - 4y 3x - 4y इज इक्वल टू 10. नेम दिस ॲज इक्वेशन नंबर 1. याला इक्वेशन नंबर 1 म्हणायचं. त्यानंतर दुसरं इक्वेशन दिलेलं आहे बघा, 4x + 3y इज इक्वल टू 5. याला इक्वेशन नंबर 2 म्हणायचं. आता लक्षात घ्या, आपला जो जनरल फॉर्म आहे किंवा जो स्टँडर्ड फॉर्म आहे लिनियर इक्वेशनचा दोन व्हेरिएबलमधल्या, तो असतो ax + by + c इज इक्वल टू 0. हा असतो, बरोबर की नाही? हे आपण बघितलं आहे अर्लियर सेशनमध्ये. पण मी तुम्हाला सांगितलं, जेव्हा आपण मागच्या सेशनमध्ये डिटर्मिनंट मेथड क्रॅमर्स रूलबद्दल स्टडी केलं तेव्हा मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला जे लिनियर इक्वेशन्स दिलेले आहेत त्याला तुम्हाला ax + by इज इक्वल टू cच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. आणि या फॉर्ममध्ये लिहिल्यानंतरच मग ABCच्या व्हॅल्यू कम्पेअर करून तिथं फाइंड आउट करायच्यात A1 B1 C1 पहिल्या इक्वेशनमधून. दुसऱ्या इक्वेशनमधून A2 B2 C2 अशा व्हॅल्यू काढायच्यात. मग D काढायचा, dx काढायचा, dy काढायचा. हे सर्व आपण मागच्या सेशनमध्ये बघितलं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ते सेशन बघितलं नसेल त्यांनी अगोदर ते सेशन बघा, म्हणजे तुम्हाला डिटर्मिनंट मेथड म्हणजे नेमकं काय असतं, क्रॅमर्स रूल म्हणजे नेमकं काय असतो हे चांगल्या पद्धतीनं कळेल. आणि नंतर तुम्ही हे प्रॉब्लेम्स तिथं बघितले तर तुम्हाला अजून जास्त क्लॅरिटी भेटणार आहे. तर लक्षात घ्या बाळांनो, म्हणजे या फॉर्ममध्ये तुम्हाला लिनियर इक्वेशनला लिहायचं आहे. आता तुम्ही जर बघितलं तर हे दोन्ही इक्वेशन ax + by इज इक्वल टू c म्हणजे या फॉर्ममध्ये ऑलरेडी दिलेले आहेत. जर या फॉर्मॅटमध्ये या फॉर्ममध्ये जर इक्वेशन दिलेले नसतील किंवा ax + by इज इक्वल टू c फॉर्ममध्ये दिले असतील तर याला तुम्हाला रिअरेंज करायचं आहे, रिराईट करायचं आहे या पद्धतीनं. पण इथं ऑलरेडी या प्रॉब्लेममध्ये पण तुम्हाला या स्टँडर्ड फॉर्ममध्ये म्हणजे या फॉर्ममध्ये इक्वेशन दिलेलं आहे. इकडे देखील इकडे तसं नाही आहे. इकडे बघा इज इक्वल टू 0 आहे. मग हा -4 इकडे आणायचा म्हणजे या स्टँडर्ड फॉर्ममध्ये या फॉर्ममध्ये त्याला लिहायचे स्टँडर्ड फॉर्ममधून. आणि इकडे देखील हा 6x इज इक्वल टू 8 - 5y आहे. याला देखील ax + by इज इक्वल टू कॉन्स्टंट या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. आणि नंतरच ABCच्या व्हॅल्यू आपण कम्पेअर करून लिहिणार आहोत. तर चला मग आपण एकदम बढिया पद्धतीनं हे दोन्ही पण प्रॉब्लेम सॉल्व करूया. बघा, आता यामध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे यू हॅव टू राईट द गिवन इक्वेशन ॲज इट इज. गिवन इक्वेशन तुम्हाला ॲज इट इज लिहून घ्यायचे आहेत. गिवन इक्वेशन लिहिल्यानंतर त्याला ax + by इज इक्वल टू cच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. ते ऑलरेडी इथं ax + by इज इक्वल टू cच्या फॉर्ममध्ये दिलेले आहेत. म्हणून ही पण स्टेप आपली झाली. फर्स्ट स्टेपमध्ये राईट द गिवन इक्वेशन ॲज इट इज. देन सेकंड तुम्ही काय करायचं आहे, ax + by इज इक्वल टू cच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. ते पण लिहून झालं. आता पुढे थर्ड स्टेपमध्ये काय करायचं, कम्पेअर करायचं. फर्स्ट इक्वेशनमध्ये एक्सचा कोएफिशियंट काय आहे, वायचा कोएफिशियंट काय आहे आणि सी काय आहे. तर एक्सचा कोएफिशियंट म्हणजे A1 आणि A1ची व्हॅल्यू इथं दिलेली आहे बघा 3. A1ची व्हॅल्यू दिलेली आहे 3. तर हे लिहायचं फ्रॉम इक्वेशन नंबर 1. याला डब्बा केलाच पाहिजे असं गरजेचं नाही. तर याला A1 म्हणा. त्यानंतर B1 म्हणजे फर्स्ट इक्वेशनमधला वायचा कोएफिशियंट बघा किती आहे, तो B1 म्हणजे -4 आहे. आणि C1 म्हणजे फर्स्ट इक्वेशनमधला कॉन्स्टंट किती आहे, फर्स्ट इक्वेशनमधला कॉन्स्टंट तर तो आहे 10. अशा पद्धतीनं A1 B1 C1 लिहिला आपण इक्वेशन नंबर 1 वरून.
आता इक्वेशन नंबर 2 वरून लिहायचा a2 b2 आणि c2. तर a2 म्हणजे एक्सचा कोएफिशियंट सेकंड इक्वेशनमध्ये किती आहे तो 4 आहे. b2 म्हणजे वायचा कोएफिशियंट म्हणजे वायचा कोएफिशियंट सेकंड इक्वेशनमध्ये किती आहे तो 3 आहे. आणि c2 म्हणजे हा कॉन्स्टंट सेकंड इक्वेशनमधला तो आहे 5. तर अशा पद्धतीनं a1 b1 c1 a2 b2 c2 याच्या व्हॅल्यूज लिहून घ्यायच्या बाळांनो. आणि या सर्व व्हॅल्यूज लिहिल्यानंतर बघा आता या सर्व व्हॅल्यूज लिहिल्यानंतर याला थोडंसं मी अशा पद्धतीनं इकडं लिहितो म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल. ठीक आहे. तर बघा अशा पद्धतीनं आपण काय केलं हे a1 b1 c1 a2 b2 c2 या व्हॅल्यूज आपण काढल्या. आता डी काढायचा डी. तर मी तुम्हाला सांगितलं जर तुम्हाला डी काढायचा असेल तर हा डी म्हणजे काय असतो इट इज द डिटर्मिनंट ऑफ कोएफिशियंट्स ऑफ एक्स अँड वाय व्हेरिएबल इन बोथ द इक्वेशन. मग पहिल्या इक्वेशनमध्ये इथं असतो a1 a2 आणि इकडं असतो b1 b2. मग ठेवा इथं व्हॅल्यू. बघा a1 किती आहे a1 आहे 3 a2 किती आहे 4 आहे 3 4 b1 b2 काय आहे -4 आणि 3. याला जर तुम्ही सॉल्व केलं तर हा होणार आहे 3 त्रिक 9 किंवा लिहा एक स्टेप वाढून 3 गुणिले 3 वजा हा वजा 4 गुणिले 4 वजा 4 गुणिले 4. हे बघा बाळांनो हा प्रोडक्ट ऑफ दिस प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट मायनस प्रोडक्ट ऑफ दिस नॉन प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट. हा मायनस फॉर्म्युल्यामधला आहे हा मायनस याचा आहे हा ॲज इट इज. आता याला आपण पुढे सॉल्व करू. बघा 3 त्रिक 9 होतील आणि मायनस इंटू मायनस प्लस आणि 4 चौक 16 आणि 16 आणि 9 किती येतात तर 16 9 25 होतात. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला डीची व्हॅल्यू भेटणार आहे बाळांनो. ठीक आहे. आता डी काढल्यानंतर काय करायचं आहे डी काढल्यानंतर तुम्हाला dx काढायचा आहे dx. बघा आता dx काढत असताना काय करायचं dx काढत असताना एक्सचे कोएफिशियंट घ्यायचे नाही. एक्सचे जे कोएफिशियंट घेतले की नाही आपण a1 a2 या पहिल्या कॉलममध्ये याच्याऐवजी कॉन्स्टंट्स घ्यायचे c1 c2 हे मागच्या सेशनमध्ये मी तुम्हाला सांगितलं. आणि हे b1 b2 वायचे कोएफिशियंट असेच ठेवायचे b1 b2. चला मग लिहा इथं कोएफिशियंट बघा कॉन्स्टंट 10 आणि 5 आहे 10 आणि 5. आणि b1 b2 काय आहे b1 b2 तर ॲज इट इज -4 आणि 3 आणि याला जर आपण सॉल्व केलं तर हा होणार आहे 10 × 3 मायनस ऑफ -4 × 5. आणि याला जर सॉल्व केलं बाळांनो तर 3 10 30 आणि हा मायनस मायनस प्लस होईल आणि 5 चौक 20 आणि 30 आणि 20 किती होतात तर हे 50 होतात 50. तर अशा पद्धतीनं इथं लक्षात घ्या हा येणारे 50 म्हणजे dx ची व्हॅल्यू आलेली आहे 50. dx किती आला 50 आलेला आहे 50 आलेला आहे. आता चला आता बघा पुढे जाऊ आपण. आता बघा यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर आता dy काढायचा dy. बघा आता dy काढायचा dy काढण्यासाठी तुम्हाला मी सांगितलं dy काढण्यासाठी एक्सचे कोएफिशियंट असेच लिहायचे पहिल्या कॉलममधल्या a1 a2 आणि हे जे वायचे कोएफिशियंट आहेत ना याला ओमिट करायचे याच्या जागेवर कॉन्स्टंट लिहायचे c1 आणि c2. बघा dy काढायचं आहे वायचे कोएफिशियंट नाही घ्यायचे वायच्या कोएफिशियंटच्या जागेवर c कॉन्स्टंट घ्यायचे. dx काढायचं असेल तर एक्सचे कोएफिशियंट नाही घ्यायचे त्याच्या जागेवर कॉन्स्टंट घ्यायचे. ठीक आहे. चला व्हॅल्यू ठेवू मग आपण इथं. बघा a1 a2च्या व्हॅल्यू आहेत आपल्याकडे 3 आणि 4 पहिल्या कॉलममध्ये आणि c1 c2 आहेत 10 आणि 5 आणि याला जर आपण सॉल्व केलं बाळांनो तर हा होणार आहे 3 गुणिले 5 वजा हा 10 गुणिले 4 आणि बघा 5 त्रिक 15 होतील आणि वजा 4 10 40 आणि 40 15 वजा 40 म्हणजे हे येतात वजा 25 म्हणजे हा भेटला आपल्याला dy. हा काय भेटला हा dy भेटलेला आहे बघा dy. ठीक आहे. आता आपल्याला x काढायचं आहे. मग आपल्याला माहिती आहे वी नो दॅट दिस x इज इक्वल टू dx अपॉन d. मग dx ची व्हॅल्यू बघा किती आली आहे 50 आलेली आहे 50 आणि d किती आलेला आहे बरं d तर d आलेला आहे 25 आणि 50 भागिले 25 म्हणजे तो येणार आहे 2. आता y काढायचा असेल तर काय करणार y काढायचा असेल तर dy अपॉन d. मग ठेवा इथं व्हॅल्यू dy अपॉन d च्या व्हॅल्यू ठेवा इथं. dy आलेला आहे वजा 25 आणि d आलेला आहे 25 आणि याचा रेशो जर आपण सॉल्व केला तर तो येणार आहे -1 वजा 1. मग देअरफोर सोल्युशन इज म्हणून इथं तुम्हाला सोल्युशन भेटणार आहे बघा. देअरफोर सोल्युशन इज x, y इज इक्वल टू
-1 अशा पद्धतीनं. आणि याला तुम्ही व्हेरीफाय पण करू शकता बाळांनो. मी मागच्या सेशनमध्ये सांगितल्याप्रमाणे बघा 3 दुने 6, 6 वजा 4 गुणिले वजा 1 म्हणजे 6 अधिक 4 10. हे अशा पद्धतीनं व्हेरीफाय देखील होणार आहे. तर खूप सिम्पल अशी ही मेथड आहे, एकदम बढिया असे हे प्रॉब्लेम्स आहेत. तर हा फर्स्ट क्वेश्चन होता. ठीक आहे. आता सेकंड क्वेश्चन जो आहे बघा, सेकंड क्वेश्चन. आता सेकंड क्वेश्चन आपण काय करूया, खरं तर याला मी वेगवेगळ्या स्लाईडवर नाही घेतलं तर हरकत नाही. सेकंड क्वेश्चन जो आहे तो आपण नवीन पेजवर घेऊ इकडच्या. ठीक आहे. इथं एक पेज नवीन ॲड करतो मी. बघा या पेजवर घेऊ आपण. बघा काय आहे तो सेकंड क्वेश्चन. 4x + 3y - 4. बघा इक्वेशन 1 काय आहे, 4x + 3y - 4 = 0 असं इक्वेशन नंबर 1 दिलेलं आहे. 4x + 3y - 4 = 0. 4x सॉरी मागे घ्यायचं आहे. 4x + 3y - 4 = 0. दुसरं इक्वेशन आहे 6x = 8 - 5y. 6x = 8 - 5y. अशा पद्धतीनं तुम्हाला हे दोन इक्वेशन दिलेले आहेत बाळांनो. आता काय करायचं, या दोन्ही इक्वेशनला रिअरेंज करायचं आहे. आणि रिअरेंज करून त्याला कोणत्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे, तर त्याला ax + by = c च्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. ही आपली पहिली स्टेप आहे. गिवन इक्वेशन लिहिल्यानंतर ही पहिली स्टेप आहे. जर या फॉर्मॅटमध्ये तुमचा इक्वेशन नसतील तर या फॉर्मॅटमध्ये, या फॉर्ममध्ये तुम्हाला इक्वेशनला लिहायचं आहे, पहिलं रिराईट करायचं आहे. तर चला मग आपण याला लिहूया, रिराईट करूया. तर बघा आता रिरायटिंग अबो इक्वेशन, रिरायटिंग किंवा रिअरेंजिंग पण तुम्ही म्हणू शकता. रिरायटिंग अबो इक्वेशन्स, अबो इक्वेशन्स. तर अबो इक्वेशन रिराईट केले तर बघा आता फर्स्ट इक्वेशनला रिराईट करू आपण. आता फर्स्ट इक्वेशनला जर आपण रिराईट केलं, रिअरेंज केलं तर बघा फर्स्ट इक्वेशन काय होईल, 4x + 3y = -4. तिकडे गेल्यावर काय होणार आहे, +4 होणार आहे. रिरायटिंग अबो इक्वेशन या फॉर्ममध्ये तुम्ही इथे लिहू शकता. रिरायटिंग अबो इक्वेशन इन द फॉर्म ऑफ दिस ax + by = c असं लिहू शकता. मग हे आपल्याला इक्वेशन भेटणार आहे, याला म्हणूया आपण सपोज इक्वेशन नंबर 3. सेम त्याच पद्धतीनं आपण या इक्वेशनला देखील रिअरेंज करूया. जसं याला रिअरेंज केलं, जसं या इक्वेशनला आपण रिअरेंज केलं, तसं या सेकंड इक्वेशनला देखील आपण रिअरेंज करूया. आता बघा जर या इक्वेशनला रिअरेंज केलं तर 6x असाच राहील. हा -5y इकडे आल्यावर काय होणार आहे, +5y होईल. आणि = च्या पलीकडचं तिकडं 8 आहे, तो अशाला असाच राहील. याला म्हणा इक्वेशन नंबर 4. ठीक आहे. आता काय करायचं, याला कंपेअरिंग करून किंवा ABCच्या व्हॅल्यू लिहायच्या. आता बघा याला काय करायचं, आफ्टर कंपेअरिंग विथ ax + by = c या इक्वेशन सोबत कंपेअर केल्यानंतर तर डायरेक्ट लिहा हवं तर इथं काय लिहायचं, कंपेअरिंग विथ ax + by = c we will get the values of कुठल्या व्हॅल्यू आपल्याला भेटणार आहेत तिथं, तर इथं आपल्याला भेटणार आहे a1 ची व्हॅल्यू. a1 a1 म्हणजे x चा कोएफिशियंट पहिल्या इक्वेशन मधला, तो आहे 4. a2 म्हणजे x चा कोएफिशियंट सेकंड इक्वेशन मध्ये, तो आहे 6. त्यानंतर b1 म्हणजे y चा कोएफिशियंट फर्स्ट इक्वेशन मध्ये, तो आहे 3. लक्षात घ्या, ही डिटर्मिनंटची लाईन नाही या, इथं असं करतो मी. ठीक आहे. बघा b1 म्हणजे y चा कोएफिशियंट पहिल्या इक्वेशन मध्ये, तो आहे 3. b2 म्हणजे y चा कोएफिशियंट दुसऱ्या इक्वेशन मध्ये, तो आहे 5. आणि नंतर कॉन्स्टंट c1 आणि c1 म्हणजे पहिल्या इक्वेशनचा कॉन्स्टंट 4 आणि c2 म्हणजे दुसऱ्या इक्वेशनचा कॉन्स्टंट 8. तर अशा पद्धतीनं आपल्याला या दोन्ही इक्वेशनला कंपेअर करून a1 b1 c1 आणि a2 b2 c2 च्या व्हॅल्यू लिहायच्या आहेत. आता लक्षात घ्या बाळांनो, या व्हॅल्यूज लिहिल्यानंतर आफ्टर दिस व्हॉट वी हॅव टू डू, नाउ वी आर गोइंग टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ d, dx अँड dy. आता d, dx आणि dyच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. मग डीच्या व्हॅल्यू काढायच्या असतील तर d म्हणजे काय असतो, डिटर्मिनंट ऑफ कोएफिशियंट ऑफ x अँड y.
म्हणजे A1 A2 आणि B1 B2 यांचा डिटर्मिनंट आपल्याला काढायचा आहे. तर बघा आता A1 A2च्या व्हॅल्यूज आपल्याकडे आहेत. A1 A2च्या व्हॅल्यू आहेत फर्स्ट कॉलममध्ये 4 आणि 6, सेकंड कॉलममध्ये B1 B2 म्हणजे 3 आणि 5. आणि याला जर आपण सॉल्व केलं बाळांनो तर हा होणार आहे 4 × 5. बघा 4 × 5 मायनस 3 × 6. आणि याला जर आपण सॉल्व केलं तर 4 पंचे 20 वजा हा होणार आहे 3 सक 18. आणि 20मधून जर 18 गेले तर इथं 2 राहतील. 20मधून 18 गेले तर 2 राहतील. अशा पद्धतीनं डी भेटेल. आता डी भेटल्यानंतर आता काढायचा dx. आता काय काढायचा dx काढायचा dx. आणि dx काढण्यासाठी काय करायचं बाळांनो, हे एक्सचे कोएफिशियंट नाही घ्यायचे A1 A2. हे बघा हे वायचे कोएफिशियंट तर असेच ठेवायचे B1 B2ला, पण dx काढायचा आहे ना, मग एक्सचे कोएफिशियंट नाही घ्यायचे. ज्याची चौकशी करायची त्याचे पावणे रावळे सोबत नाही घ्यायचे, लक्षात घ्या. त्याच्या पावणे रावळ्याला बाहेर काढून टाकायचं. मग एक्सची चौकशी करायची तर एक्सचे पावणे रावळे नाही घ्यायचे, त्याच्या शेजारचे घ्यायचे B1 B2 आणि दुसऱ्या गावातले बोलून आणायचे. हे कॉन्स्टंट जे आहे ना दुसऱ्या गावातले यांना बोलून आणायचं आणि मग त्याचे थोडंसं त्याच्याबद्दल विचारपूस करायची, कारण त्याचे पावणे त्याचीच बाजू मांडणार आहे, बरोबर की नाही. म्हणजे आपल्याला त्याची खरी किंमत सांगणार आहे का तो कसा आहे काय आहे. त्यामुळं लक्षात घ्या हे एक लॉजिकली आपण असं बोलत आहोत, लॉजिकली नाही, हे आपण एक असंच बोलत आहोत एकदम फनी वेमध्ये, लक्षात घ्या. परंतु माझा सांगण्याचा उद्देश काय आहे की जेव्हा तुम्हाला dx काढायचं आहे तेव्हा एक्सचे कोएफिशियंट नाही घ्यायचे. मग एक्सचे कोएफिशियंट कुठे होते, पहिल्या कॉलममध्ये. मग हे पहिल्या कॉलममधल्या एक्सच्या कोएफिशियंटच्या ऐवजी इथं कॉन्स्टंट घ्यायचे C1 आणि C2 आणि वायच्या कोएफिशियंटला असंच ठेवायचं. मग बघा आता पहिल्या कॉलममध्ये जे कॉन्स्टंट आहेत C1 C2 ते आहे 4 आणि 8, ते आहे 4 आणि 8. आणि दुसऱ्या कॉलममध्ये हे B1 B2 ते 3 आणि 5 हे असेच राहतील. आता याला जर आपण सॉल्व केलं बाळांनो तर इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल, म्हणजे 4 × 5 मायनस इकडे क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल म्हणजे 3 × 8. आणि याला जर आपण सॉल्व केलं तर 4 पंचे 20 मायनस वजा 8 त्रिक 24 आणि 20 वजा 24 तर हे येणार आहे -4 म्हणजे -4. ठीक आहे, वजा बाकी येते सर्वांना एकदम बढिया पद्धतीनं सबट्रॅक्शन आहे. चला आता dx भेटला. आता काढूया आपण dy. आता काढूया आपण dy. बघा आता जर dy तुम्हाला काढायचा असेल, जर तुम्हाला dy काढायचा असेल तर आता वायचे कोएफिशियंट नाही घ्यायचे. वायचे पावणे रावळे बोलवायचे का नाही बोलवायचे, आता दुसरे बोलवायचे. म्हणजे एक्स वायचे कोएफिशियंट नाही घ्यायचे तर वायचे कोएफिशियंट B1 B2 आहेत, मग B1 B2 नाही घ्यायचे. हे A1 A2 एक्सचे कोएफिशियंट असेच राहू द्या. A1 A2 पहिल्या कॉलममध्ये होते ना तशाला तसेच राहू द्यायचे. आणि B1 B2च्या ऐवजी काय घ्यायचे, कॉन्स्टंट घ्यायचे C1 आणि C2. इथं घ्या C1 आणि C2 आणि इज इक्वल टू, आता इथं व्हॅल्यूज लिहू आपण. बघा A1 A2च्या व्हॅल्यू आहेत 4 आणि 6, पहिल्या कॉलममध्ये 4 आणि 6, दुसऱ्या कॉलममध्ये कॉन्स्टंट आहेत 4 आणि 8, 4 आणि 8. आणि याला जर आपण सॉल्व केलं बाळांनो तर हा होणार आहे 4 × 8 मायनस हा 4 × 6. आणि याला जर आपण सॉल्व केलं तर 8 6 48 सॉरी 8 4 32 8 चौक 32 होतात मायनस 6 4 24 म्हणजे साइन चौक 24 होतात. आणि 32मधून जर आपण 24 वजा केले तर 8 राहतील. 32मधून 24, 32मधून 24 मायनस करा 8 राहतील, बरोबर. ओके यस. आता लक्षात घ्या, आता आपल्याला एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढायच्यात. मग एक्स कसा काढायचा, एक्स वी नो दॅट, इकडं वी नो दॅट लिहायला विसरू नका. नाही लिहिलं तरी काही फरक पडत नाही, पण लिहा तिथं, म्हणजे मास्तरला वाटेल की यार खरंच पोराला माहीत होतं म्हणून यांनी वी नो दॅट लिहिलं. कारण हे वी नो दॅट वगैरे असे शब्द बऱ्याच वेळा तुम्हाला तिथं म्हणजे डायजेस्टमध्ये वगैरे तिथं दिलेले जात नाही, म्हणजे कॉपी नाही केली तुम्ही असं तिथं लक्षात येऊन जातं, लक्षात घ्या. आता बघा एक्स इज इक्वल टू फॉर्म्युला आहे आपल्याकडं dx/d आणि dxची व्हॅल्यू आलेली आहे आपली -4, d आलेला आहे आपला 2, म्हणून हे उत्तर येणार आहे -2. बे एक बे, बे दुने 4 आणि मायनस जो आहे तो अशाला असाच राहील. ठीक आहे. आता y काढूया. वायचा फॉर्म्युला असतो dy/d. मग dy किती आलेला आहे 8 आलेला आहे आणि हा 2 आहे म्हणजे 2 चौक 8 म्हणजे 4 येणार. म्हणून इथं तुम्हाला जे सोल्युशन भेटणार आहे बाळांनो, देअरफॉर सोल्युशन इज x, y इज इक्वल टू -2, 4. आणि याला तुम्ही व्हेरीफाय करू शकता. बघा हा -8 होणार आहे आणि हा
12 होणार आहे, अधिक 12 वजा 8 अधिक 12 म्हणजे अधिक 4 भेटल. ह्या व्हॅल्यू इथं ठेवायच्या आणि व्हेरीफाय करायचं. किती सिम्पल आहे, खूप सिम्पल, एकदम बढिया एक्झाम्पल होते. चला पुढे जाऊया आपण. बघा आता नेक्स्ट जो क्वेश्चन आहे यामध्ये तुम्हाला, या क्वेश्चनमध्ये तुम्हाला जे इक्वेशन दिलेले आहेत बघा. आता फर्स्ट इक्वेशन आहे इथं सुद्धा, सोल्युशन लेट गिवन. बघा आता गिवन इक्वेशन यामध्ये देखील तुम्हाला जे इक्वेशन दिलेले आहेत त्यामध्ये पहिला इक्वेशन आहे x + 2y इज इक्वल टू -1. दिस इज इक्वेशन नंबर 1. आणि जो दुसरा इक्वेशन आहे बघा, जे दुसरा इक्वेशन आहे इकडेच लिहू का मी, बघा इकडेच लिहितो मी. दुसरा जे इक्वेशन आहे हे आहे 2x - 3y इज इक्वल टू 12. दिस इज इक्वेशन नंबर 2. आणि बघा हे दोन्ही इक्वेशन ax + by इज इक्वल टू cच्या फॉर्ममध्ये आहेत. ax + by इज इक्वल टू cच्या फॉर्ममध्ये आहेत. मग इथं काय करूया आपण, डायरेक्ट आपण याला कम्पेअर करू. बघा याला डायरेक्ट आपण काय करू, याला कम्पेअर करू आणि इथून a1ची व्हॅल्यू आपल्याला भेटल 2, एक्सचा कोएफिशियंट. इथून आपल्याला b1ची व्हॅल्यू भेटल म्हणजे yचा कोएफिशियंट, तो आहे -3. आणि इथून आपल्याला c1ची देखील व्हॅल्यू भेटल, तो आहे कॉन्स्टंट म्हणजे 12. ठीक आहे. तसंच जर आपण इकडच्या व्हॅल्यू बघितल्या तर बघा इथं a1ची व्हॅल्यू आपल्याला भेटणार आहे 1 आहे, एक्सचा कोएफिशियंट काहीच नाही म्हणजे 1. b1 म्हणजे yचा कोएफिशियंट आहे 2. आणि c1 म्हणजे कॉन्स्टंट, तो आहे -1. ठीक आहे. तर लक्षात घ्या, अशा पद्धतीनं इक्वेशन 1 वरून a1 b1 c1 आणि इक्वेशन 2 वरून a2 b2 आणि c2. चला तर मग आता आपण dx काढूया. बघा आता जर तुम्हाला dx काढायचा असेल तर dx काढण्यासाठी, डी काढायचा अगोदर, डी काढायचा असेल तर डी साठी आपण काय करतो, a1 a2 पहिल्या कॉलममध्ये आणि b1 b2 दुसऱ्या कॉलममध्ये, b1 b2 दुसऱ्या कॉलममध्ये. मग ठेवा इथं व्हॅल्यू. बघा a1 किती आहे, 1 आहे. a2 किती आहे, 2 आहे. b1 किती आहे, 2 आहे. आणि हा b2 आहे, b2 किती आहे, हा -3 आहे. आणि याला जर आपण सॉल्व केलं बाळांनो तर हा होणार आहे 1 गुणिले -3, 1 गुणिले -3 वजा मायनस, फॉर्म्युल्यामधला मायनस आहे 2 गुणिले 2, 2 गुणिले 2. आणि याला जर आपण सॉल्व केलं तर 3 गुणिले -1 म्हणजे -3, हा -4, 2 दुणे 4, हा येणार आहे -7, हा येणार आहे -7. अशा पद्धतीनं डी भेटल. आता डी भेटल्यानंतर आता काढायचं आहे आपल्याला dx. बघा आता काढूया dx. बघा आता जर dx तुम्हाला काढायचा असेल तर त्यासाठी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक्सचे कोएफिशियंटला घ्यायचं नाही. एक्सचे कोएफिशियंट a1 a2च्या ऐवजी काय घ्यायचं, c1 c2. आणि कॉन्स्टंट जे आहेत ना b1 b2 याला असंच ठेवायचं, चला मग c1 c2 लिहा. c1 आहे -1 आणि c2 काय आहे, c2 आहे 12. बघा आता त्यानंतर b1 b2 म्हणजे कॉन्स्टंट. b1 काय आहे 2 आणि b2 आहे 3. आणि याला जर आपण सॉल्व केलं तर हा होणार आहे -1 × 3 क्रॉस मल्टिप्लिकेशन -2 × 12. आणि याला जर आपण सॉल्व केलं तर 3 × 3 वजा 3 वजा 12 दुणे 24. आणि 24 वजा 3 वजा 24 हे होतील -27. म्हणजे हे येणार आहे -27. ठीक आहे. क्लियर आहे सर्वांना. चलो आगे. आता लक्षात घ्या, आता आपल्याला काढायचं आहे dx नंतर dy. आता काढायचं आहे dy. आणि बघा आता dy काढत असताना yचे कोएफिशियंट नाही घ्यायचे, एक्सचे घ्या ॲज इट इज a1 a2 पहिल्या कॉलममधले. हे yचे कोएफिशियंट नाही घ्यायचे b1 b2, याच्याऐवजी कॉन्स्टंट घ्यायचे c1 आणि c2. आणि इथं व्हॅल्यू लिहा. आता a1ची व्हॅल्यू आहे 1, a2 किती आहे, a2 आहे 2, c1 आहे -1 आणि c2 आहे 12. आणि याला जर आपण सॉल्व केलं बाळांनो तर 1 गुणिले 12 होईल 1 × 12 मायनस दिस -1 × 2. आणि याला जर आपण सॉल्व केलं तर 12 × 1 = 12, मायनस प्लस होईल आणि हा 2 × 1 = 2 आणि 12 आणि 2 हे 14 होतील. ठीक आहे.
इथं थोडीशी गडबड होते का आपली काहीतरी, इथं चेक करा बरं. C1 C2 काय आहे, C1 -1 आहे, C2 काय आहे, C2 12 आहे, हे तर बरोबर आहे. त्यानंतर B1 B2, B1 काय आहे, B1 म्हणजे 2 आहे आणि B2 म्हणजे -3 आहे. बघा हा -3 आहे. हे मला कसं लक्षात आलं बरं, कारण हा 7 1 7, 7 2 14 बरोबर, पण हा 7च्या पाड्यामध्ये येत नाही, बरोबर की नाही. म्हणून मला लगेच क्लिक झालं की यार कुछ तो गडबड है, कुछ तो गडबड है. मग इथं लक्षात घ्या, तर गलती से मिस्टेक जरी झाली तर तुम्हाला ती मिस्टेक ओव्हरकम करता आली पाहिजे बाळांनो, लक्षात घ्या. म्हणजे इथं आपण काय केलं होतं बघा, इथं आपल्या B1 B2 होते की नाही, B1 B2, B1ची व्हॅल्यू लिहिली आपण 2, ही B1ची व्हॅल्यू लिहिली आपण 2 बरोबर. B2ची व्हॅल्यू काय आहे, B2ची व्हॅल्यू, अरे B2 वैल्यू -3 है ना, -3 है, तो हमने तो 3 लिखा था तो इसको -3 कर देंगे. तो ये बन जाएगा -1 × -3. ये क्या बन जाएगा, ये बन जाएगा, देखो फिर से एक बार करेंगे, ये बन जाएगा -1, सी दिस -1 × -3, हाँ -1 × -3 -2 × 12, और ये माइनस माइनस तो प्लस बन जाएगा, ये माइनस माइनस तो ये तो प्लस बन जाएगा. अरे बाबा बघा रे बाळांनो, आणि 3 वजा 24 म्हणजे हे येणार आहे वजा 21, हे किती येणार आहे वजा 21. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही थोडंसं लक्षात घ्यायचं की जर तिथं रेशो मिसमॅच होत असेल तर एकदा व्हेरीफाय करायचं. ठीक आहे, म्हणजे येऊ शकतं फ्रॅक्शनमध्ये पण आन्सर येऊ शकतं, पण इथं मी बघितलं की एक व्हॅल्यू फ्रॅक्शनमध्ये नाही येऊ लागली, 7 2 14, मग दुसरी पण शक्यतो फ्रॅक्शनमध्ये येण्याची पॉसिबिलिटी कमी आहे. म्हणून मी लगेच त्याला काय केलं, म्हणजे रिअरेंज केलं, म्हणजे त्याला मी त्याला परत एकदा चेक केलं, क्रॉस चेक केलं आणि माझ्या लक्षात आलं की आपण इथं चुकीचा डिजिट लिहिला होता. ठीक आहे, तर अशा पद्धतीने इथं लक्षात घ्या. आता काय करायचं, आता आपल्याला एक्स काढायचा आहे. मग एक्स म्हणजे काय असतो, एक्स म्हणजे काय असतो तर dx/d असतो. तर चला मग इकडं काढूया आपण एक्सची व्हॅल्यू. एक्स म्हणजे तो असतो dx/d आणि वाय म्हणजे काय असतो, तो असतो dy/d. तर बघा आपण पहिला एक्स काढूया. dxची व्हॅल्यू काय आलेली आहे -21, dxची व्हॅल्यू बघा ही, आणि डीची व्हॅल्यू -7, मायनस मायनस कॅन्सल, 7 त्रिक 21. dy ची व्हॅल्यू काय आलेली आहे 14 आलेली आहे, आणि डीची व्हॅल्यू काय -7 आहे. 7 2 14 होतील, 7 2 14 आणि मायनस आहे तर -14. मग इथून x, y, देअरफॉर सोल्युशन इज x, y इज इक्वल टू 3, 2. आणि याला व्हेरीफाय करा, 3 1 3, 3 1 3 आणि हे 2 गुणिले -2 म्हणजे -4, 3 - 4 म्हणजे -1. अशा पद्धतीने हे व्हेरीफाय होणार आहे बाळांनो. ठीक आहे, एकदम बढिया सिंपल असे हे क्वेश्चन आहेत. खूपच सिंपल ही मेथड आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांना या मेथडमध्ये म्हणजे क्लॅरिटी नाही भेटली त्यांनी अगोदरचं सेशन बघा बाळांनो. अगोदरचं सेशन तुम्ही बघितलं तर तुम्हाला एकदम बढिया पद्धतीनं हे अजून चांगल्या पद्धतीनं समजणार आहे. म्हणजे आता देखील तुम्हाला समजत असेल, यात शंका नाही. परंतु जर तुम्हाला इन केस थोडाफार डाऊट येत असेल तर तुम्ही ते सेशन अगोदर बघा, ठीक आहे. हे खूपच वाकडं दिसू लागलं का, चला मग याला थोडं सरळ करूया आपण. आता तुम्ही म्हणणार सर हे असं कसं सरळ, तर हे लक्षात घ्या. ठीक आहे, चलो जाने दो यार, कहाँ टाइम पास करते. चलो शेवट बस, चलो झालं. आता बघा नेक्स्ट इक्वेशन काय आहे. नेक्स्ट इक्वेशन आहे 6x - 4y इज इक्वल टू 12. 6x - 4y इज इक्वल टू इक्वेशन नंबर 1. चला तर मग इथून लगेच आपण लिहून टाकूया a1 म्हणजे 6 आहे, a1 म्हणजे 6 आहे, a2 म्हणजे -4 आहे, b1 यार असं गडबड करायची नाही यार. पहिल्या इक्वेशनमध्ये काय असतं a1 b1 c1, a1 भेटला, b1 म्हणजे -4 आणि c1 म्हणजे 12, सो दिस c1 इज इक्वल टू 12. तर अशा पद्धतीनं आपल्याला a1 b1 आणि c1 भेटणार आहे, a1 b1 c1. चला आता a2 b2 c2 काढूया. a2 b2 c2 कसं काढायचा तर सेकंड इक्वेशन लिहा
सेकंड इक्वेशन आहे 8x मायनस 3y इज इक्वल टू -2 इज इक्वल टू माइनस, हे पण माइनस होता का रे, हे पण माइनस होता, चलो ये भी माइनस है तो इसको भी माइनस कर दो, ये 12 भी माइनस हो. आता बघा a2 म्हणजे 8, एक्सचा कोएफिशियंट 8 आहे. नंतर b2 म्हणजे वायचा कोएफिशियंट -3 आहे. आणि c2 म्हणजे कॉन्स्टंट हा -2 आहे. ठीक आहे. चला आता डी काढूया आपण. डी कसा काढायचा, तर डी म्हणजे तो असतो a1 a2 b1 b2 आणि a1 a2च्या व्हॅल्यू तुमच्याकडे आहेत. काय आहे a1 आहे 6 आणि a2 आहे 8. बघा a1 a2 b1 b2 काय आहे -4 आणि -3. आणि याला जर आपण सॉल्व केलं बाळांनो तर हे काय होणार आहे 6 गुणिले -3 वजा 4 गुणिले 8 म्हणजे -4 × 8 अशा पद्धतीने. आणि याला सॉल्व करा, हे साइन त्रिक 18 होतील, मायनस आहे तर -18 मायनस इंटू मायनस हे प्लस होईल आणि 8 चौक 32 होतील. 32 मधून जर 18 गेले तर खाली किती राहतील बरं, 18 दून येते 36 होतात. 36ला 4 जास्त असतात म्हणजे 18तून 4 वजा करावं लागते, 14 राहतील, 14 राहतील. किती राहतील 14. ठीक आहे. 12 मधून 8 गेले 4 आणि 2 मधून 1 गेला 1. चला डी भेटला. आता dx काढू. बघा हा भेटला डी, हा काय भेटला डी भेटला. चलो अब dx निकालेंगे रे बाबा. बघा आता dx इज इक्वल टू dx मध्ये काय करायचं, एक्सचे कोएफिशियंट नाही घ्यायचे, त्याच्या जागी कॉन्स्टंट घ्यायचे. एक्सच्या कोएफिशियंटच्या जागेवर कॉन्स्टंट घ्यायचे, वायचे मात्र तसेच ठेवायचे b1 b2. चला मग कॉन्स्टंट्स काय आहेत बघा. आता कॉन्स्टंट काय आहेत, कॉन्स्टंट क्या है रे यहाँ पर, कॉन्स्टंट क्या है रे बाबा. कॉन्स्टंट आहे c1 c2 म्हणजे -12 आणि -2 -12 आणि -2. आणि b1 b2 काय आहे 4 आणि -3 4 आणि -3. आणि याला जर आपण सॉल्व केलं तर मायनस इंटू मायनस प्लस होणार आहे, किंवा लिहा तिथं -12 गुणिले -3 -4 × -2 असं होईल. म्हणजे वजा वजा अधिक 12 दुने 24 12 त्रिक 36 वजा वजा अधिक आणि 4 दुने 8 आणि हे किती होतील 44. 14च्या पाड्यात तर येत नाही भाऊ. 12 × 12 12 दुने 24 12 त्रिक 36. c1 c2 12 c1 c2 वजा 12 वजा 2. ओके. b1 b2 -4 आणि -3. -4 और -3 है रे बाबा, गड़बड़ करने का नहीं. -4 हा -4 आहे, मायनस ऑफ -4 म्हणजे हे दिस प्लस बिकम मायनस, दिस प्लस बिकम्स मायनस, म्हणजे हा प्लस काय होईल मायनस होऊन जाईल. म्हणजे हा येणार आहे 36. बघा हा मायनस इंटू मायनस प्लस आणि प्लस इंटू मायनस, सो अगेन इट इज मायनस आणि 4 × 8. आणि जर 36मधून 8 गेले तर 28 राहतील का रे बाळा, 28 राहतील. यस 28 राहतील. हा झाला dx, हा काय झाला dx. ठीक आहे, हा झाला dx. आता आपण काढूया dy. बघा मग dy काढायचा असेल तर मी तुम्हाला सांगितलं की एक्सचे कोएफिशियंट असेच ठेवा a1 a2 आणि बीच्या जागेवर कॉन्स्टंट लिहा c1 c2. a1 a2च्या व्हॅल्यू काय आहे, a1 a2च्या व्हॅल्यू 6 आणि 8 आहे, 6 आणि 8. c1 c2च्या व्हॅल्यू काय आहे -12 आणि -2 आहे. चला आता याला मी डायरेक्ट लिहितो. 6 गुणिले -2 वजा 12 वजा 12. आता हा वजा 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 अधिक होणार आहे, किंवा लिहा इथं वजा. हा 12 चौक 48 म्हणजे वजा 48, म्हणजे हा होणार आहे वजा 12 अधिक 48. ठीक आहे, म्हणजे याचं उत्तर येणार आहे 36. याचं उत्तर किती येणार आहे, नाही रे 36च येईल का रे. वजा 12 ए 12 8 96 नाही यार, 8 आहे यार, 8 है रे बाबा. गडबड करणे का नाही रे बाबा. चला इथं गडबड करायची नाही, घोटाळा करायचा नाही. बघा हे तर लिहिलं आपण साइन 2 12 वजा 12 वजा वजा 12 चौक वजा 48 ए 12 8 वजा 96 रे बाळा. मग वजा 12 अधिक 96. बघा -12 असतात, मायनस इंटू मायनस प्लस 96. 6 मधून 2 गेले तर 4 राहतील, 9 मधून 1 गेला तर 8 राहतील. ठीक आहे.
आता इथून एक्स आणि वाय काढा. एक्स म्हणजे काय असतो डी एक्स अपॉन डी. तर डी एक्स किती आहे 28. 28 अपॉन 14 म्हणजे 2 येईल, म्हणजे एक्सची व्हॅल्यू 2 आली. वाय काढायचं असेल तर डी वाय अपॉन डी. डी वाय किती आहे 84 अपॉन 14. 14 सक 84 म्हणजे एक्सची व्हॅल्यू वायची व्हॅल्यू 6 आली. म्हणजे इथं तुमचं आन्सर भेटतं बघा. इथं तुम्हाला आन्सर भेटतं एक्स कॉमा वाय इज इक्वल टू एक्स कॉमा वाय इज इक्वल टू 2,6. 2,6 याला सॉल्व करा. साइन 2 12 आणि वजा 24. 12 वजा 24 वजा 12. तर अशा पद्धतीने एकदम बढिया हा सेकंड एक्झाम्पल आहे. ठीक आहे. तर बघा हा एक फोर्थ एक्झाम्पल म्हणजे इकडं आपण हे दोन एक्झाम्पल आपण घेतले. क्वेश्चन नंबर 3 मध्ये 1 हा 1 आहे, हा 2 जो आहे तो आपण इकडं सॉल्व केलेला आहे, इकडे सॉल्व केला आहे 2. हा क्वेश्चन नंबर 2 आहे बघा 3 मधला. हा क्वेश्चन नंबर 3 मधला 2 आहे. त्याच्यानंतर हा 3 मधला 3, हा 3 मधला 3 आहे, हा 4 आहे. चला आता शेवटचे 2 क्वेश्चन आहेत 5 आणि 6. चला लगेच सॉल्व करू आपण याला. मग पुढच्या सेशनला आपण एक शेवटचा सब टॉपिक घेऊ, नंतर ॲप्लिकेशन. ठीक आहे. बघा आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे. बघा आता नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये तुम्हाला इक्वेशन दिलेलं आहे 4m + 6n = 54. बघा मी डायरेक्ट लिहितो आता इथून ना. बघा ए म्हणजे काय आहे इथं आता 4 आहे, बरोबर की नाही. A1 नंतर B1 काय आहे B1 म्हणजे 6 आहे, B1 म्हणजे 6 आहे. आणि C1 काय आहे बरं इथून C1 थोडा क्लोज घेऊ का. चलो थोड़ा सा क्लोज लेंगे रे बाबा. बघा आता डायरेक्ट लिहितोय मी, गडबड गोंधळ करायची नाही, सर्वांनी लक्ष द्यायचं व्यवस्थित काळजीपूर्वक. बघा आता A1 म्हणजे mचा कोएफिशियंट 4 आहे, B1 म्हणजे nचा कोएफिशियंट किती आहे रे तो 6 आहे, आणि C1 म्हणजे कॉन्स्टंट तो आहे 54. बघा इथून A1 B1 C1 भेटला. चला A1 B1 C1 भेटला. ओके A1 B1 C1 भेटलेला आहे. बघा A1 B1 C1 भेटलेला आहे. अरे यार ये क्या हो रहा है यार, खींच के पकड़. चला इथून घेऊया A1 B1 C1. हे बघा A1 B1 C1 भेटलेला आहे. अरे असा हा ओढत होता मित्र आहे आपला लंगोटी यार. ठीक आहे. तो शिक्षक नाही आहे, त्याचा व्यवसाय आहे, पण आमची मैत्री खूप जवळची आहे. म्हणजे मी लेक्चर घेतोय आणि तो माझं लेक्चर बघतोय, म्हणजे तो शिकलेला नाही आहे, 10वी फेल आहे. म्हणजे अपमान नाही करत मी, त्याचा टेन्शन न घेऊ. पण लक्षात घ्या म्हणजे तो म्हणतोय खींच के पकड म्हणून मी तुम्हाला म्हटलं खींच के पकड म्हणतोय. ठीक आहे, टेन्शन नका घेऊ. तर आता लक्षात घ्या इथून आपल्याला A2 B2 C2 काढायचं आहे. A2 B2 C2. तर A2 म्हणजे mचा कोएफिशियंट 3 आहे, B2 म्हणजे हा nचा कोएफिशियंट 2 आहे, आणि C2 म्हणजे हा 28. तर बघा रे बाळांनो, अशा पद्धतीनं आपल्याला ह्या दोन्ही इक्वेशनमधले कोएफिशियंट्स जे आहेत ते आपण इथं लिहिलेले आहेत, ते आपल्याला भेटलेले आहेत. ठीक आहे. चला आता आपण काय करूया, आता आपण D काढूया, dx काढूया, dy काढूया. ठीक आहे. तर चला आता अगोदर आपण D काढूया. D बघा आता जर तुम्हाला D काढायचा असेल तर मी तुम्हाला सांगितलं की पहिल्या कॉलममध्ये एक्सचे कोएफिशियंट लिहायचे A1 A2, दुसऱ्या कॉलममध्ये B1 आणि B2 वायचे कोएफिशियंट B1 आणि B2. तर बघा इथं लिहून टाकू आपण. A1 A2 काय आहे बघा, A1 4 आहे, A2 3 आहे, म्हणजे इथं 4 इथं 3. B1 6 आहे आणि B2 2 आहे, म्हणजे इथं 2. याला जर सोडवला आपण तर 4 गुणिला 2 होईल, 4 गुणिला 2 वजा हा 6 गुणिला 3, 4 दुने 8 होतात, वजा 6 18 होतात, आणि 8 मधून वजा 18 तर हे वजा 10 राहतील, बरोबर की नाही. हे यायलाच पाहिजे गुणाकार. ठीक आहे. तर लक्षात घ्या. आता पुढे बघा आता नेक्स्ट आता आपण हे D आहे हां, याला D1 काही म्हणायची गरज नाही, हे D आहे, लक्षात घ्या. आता आपण dx काढूया. dx काढण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की एक्सचे कोएफिशियंट घ्यायचे नाही, याच्या जागेवर कॉन्स्टंट घ्यायचे C1 आणि C2. वायचे कोएफिशियंट B1 B2 मात्र असेच ठेवायचे B1 B2. आता लक्षात घ्या. चला आता C1 C2 काय आहे बघा, C1 आहे 54 54 आणि C2 आहे 28. C2 काय आहे 28. B1 B2 काय आहे, B1 आहे 6
आणि B2 आहे 2. B2 काय आहे 2. आता याला सॉल्व करा. हा 54 इंटू 2 होईल मायनस हा 6 इंटू 28 होईल. आता तुम्हाला पाडे आले पाहिजे बाळांनो. हे बघा, पाडे जरी येत नसेल तर गुणाकार करा यार. 54 गुणिला 2 काय होणार आहे? 4 दुने 8, 5 दुने 10 म्हणजे 108 येणार. हा येणार आहे 108. वजा हा 28 गुणिले 6, 28 गुणिले 6 8 48ला 8 हातचे आले 4 कॅरी 4 साईन दुने 12 आणि 4 16 168 वजा 168. आणि याचं उत्तर काय येईल मग? हे वजा 60 येईल की नाही? बघा ना यार, 168 मधून हे 108 वजा करा. हे 8 8 कटाप्पा, हे 6 मधून 0 गेला 6, 1 मधून गेला 0, 60 येणार आहे. मोठ्या संख्येचं चिन्ह वजा आहे तर वजा 60 माइनस 60. ओके, चलो आगे जाएंगे. आता बघा, आता काढायचं आपल्याला dy. आता काढायचा dy काढण्यासाठी एक्सचे कोएफिशियंट काहीच करायचं नाही, याला असंच ठेवा A1 वायचे जे कोएफिशियंट आहेत त्याच्या जागेवर C1 C2 लिहायचं. C1 C2. चला बघा मग कसा होईल. A1 A2च्या व्हॅल्यू लिहा. A1 आहे 4, बघा A1 आहे 4, A2 आहे 3, C1 आहे 54 54 आणि C2 आहे 28. C2 आहे 28. याला जर आपण सॉल्व केलं तर क्रॉस मल्टिप्लिकेशनने 4 गुणिला 28 होईल वजा 54 गुणिला 3, 54 गुणिले 3. परत गुणाकार करा. 28 गुणिले 4, 28 गुणिले 4 हे डायरेक्ट करू शकता यार तुम्ही. 28 दुने 56 आणि 56 दुने 112. 28 गुणिले 4, 8 चौक 32ला 2, 8 आले 3, 4 दुने 8 आणि 3 11 म्हणजे 112 वजा हे 54 त्रिक बघा 54 गुणिला 3 करायचं आहे. 54 गुणिला 3, 3 चौक 12ला 2, चाला 1, 3 5 15 आणि 16 म्हणजे 162. आणि याला जर तुम्ही सॉल्व केलं तर हे उत्तर येणार आहे वजा 50. किती येईल? वजा 50. म्हणजे इथून तुम्हाला dy भेटणार आहे -50. -50. ठीक आहे. आता लक्षात घ्या बाळांनो, आता आपल्याला इथं काढायचं आहे एक्सची व्हॅल्यू. मग तुम्हाला माहिती आहे वी नो दॅट x इज इक्वल टू dx अपॉन डी. आणि dx किती आलेला आहे? -60. d किती आलेला आहे? -10. मायनस मायनस कॅन्सल आणि 10 6 60, 10 6 60. नंतर y काढा. आता y जर काढायचा असेल, जर तुम्हाला y काढायचा असेल, y काढायचा असेल तर y इज इक्वल टू काय असतो? dy अपॉन डी. आणि dy ची व्हॅल्यू किती आलेली आहे? -50. d किती आलेला आहे? -10. 10 5 50, मायनस मायनस कॅन्सल. अशा पद्धतीनं तुम्हाला आन्सर येणार. म्हणजे देअरफॉर सोल्युशन इज x, y इज इक्वल टू 6, 5. अशा पद्धतीनं तुम्हाला सोल्युशन भेटणार आहे बाळांनो. किती सिंपल आहे, एकदम बढिया. खूपच सिंपल असा हा टॉपिक आहे. ठीक आहे. आता लक्षात घ्या, आता हा शेवटचा एक प्रश्न घेऊ आपण. शेवटचा, ठीक आहे, शेवटचा एक क्वेश्चन घेऊ. बघा एकदम सिंपल असे हे क्वेश्चन आहेत. तर सर्वांना मी सांगितल्याप्रमाणे एकदम बढिया पद्धतीनं तुम्ही नोटबुकमध्ये याला सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. चला आता लक्षात घ्या, आता हा शेवटचा जो क्वेश्चन आहे यामध्ये पण बघा मी डायरेक्ट लिहितो. आता डायरेक्ट का लिहायचं इक्वेशन? ठीक आहे, लिहून काढू डोंट वरी. बघा पहिला इक्वेशन दिलेला आहे 2x + 3y इज इक्वल टू 2. असं दिलं आहे की नाही पहिलं इक्वेशन. म्हणजे इथून a1 ची व्हॅल्यू भेटत आहे 2, b1 भेटत आहे 3 आणि c1 भेटत आहे 2. ठीक आहे. ओके है. a1 b1 c1 या व्हॅल्यू आपल्याला भेटलेल्या आहेत इक्वेशन नंबर 1 वरून. आता इक्वेशन नंबर 2 काय आहे बघा रे बाळांनो. इक्वेशन नंबर 2 काय आहे? इक्वेशन नंबर 2 आहे x - y/2 इज इक्वल टू 1/2. असं बघून घाबरायचं नाही. याचा हवं तर फ्रॅक्शन क्लिअर करा. मल्टिप्लाइंग बाय 2 ऑन बोथ साईड. याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर हा 2x होईल, याचा डिनॉमिनेटर निघून जाईल, हा -y होईल आणि हा 1. आणि याला आता तुम्ही कम्पेअर करा. इथून a2 इज इक्वल टू काय भेटणार आहे? 2. बघा b2 इज इक्वल टू काय भेटणार आहे? yचा कोएफिशियंट -1 आणि c2 काय भेटणार आहे? 1. अशा पद्धतीनं तुम्हाला हे सर्व व्हॅल्यूज भेटणार आहेत. ठीक आहे. तर लक्षात घ्या. ठीक आहे. आता चला डी काढू. आता इथं आपण डी काढूया. बघा डी जर काढायचा असेल तर तो असतो
A1 A2 B1 B2 ठेवा मग इथं व्हॅल्यू. A1 A2 काय आहे 2 आणि 2 2 आणि 2. B1 B2 काय आहे 3 आणि वजा 1. याला जर आपण सॉल्व केलं तर 2 गुणिला वजा 1 2 गुणिला वजा 1 वजा 3 गुणिले 2 हा होणार आहे -2 -6 दॅट इज -8 -8 येईल बाळा -8. त्याच्यानंतर आता तुम्ही डी काढल्यानंतर आता dx काढू. dx काढायचं असेल तर एक्सचे कोएफिशियंट नाही घ्यायचे, त्याच्या जागेवर कॉन्स्टंट घ्यायचे C1 C2 आणि हा B1 B2 तर असाच राहील. ठीक आहे. बघा आता C1 C2 काय आहेत C1 C2 3 आणि -1 3 आणि -1. नंतर B1 B2 काय आहे सॉरी C1 C2 काय आहे 2 आणि 1 आहे. हां 2 आणि 1 बघा C1 C2 आहे 2 आणि 1 बघा C1 आहे 2 C2 आहे 1. त्यानंतर B1 B2 काय आहे 3 आणि -1 3 आणि याला जर तुम्ही सॉल्व केलं कुछ तो गडबड है क्या रे. 2 आणि 2 लिहिलाय A1 A2 करेक्ट आहे. 3 आणि -1 लिहिलाय करेक्ट आहे. C1 C2 ला 2 आणि 1 लिहिलाय करेक्ट आहे. C1 C2 ला 2 आणि 1 लिहिलाय करेक्ट आहे. चला हा होणार आहे 2 × -1 -3 × 1 म्हणजे हा -2 -3 इट इज -5 इट इज -5. A1 A2 2 2 ओके. B1 B2 3 -1 2 under 2 -6 -2 -6 -8. इथं आपण C1 C2 घ्यायचा आहे A1 A2च्या जागेवर. C1 C2 काय आहे 3 आणि 1 आहे 3 आणि 1 आहे मग घेतला आपण अरे 3 आणि 1 आहे का 2 आणि 1 आहे 2 आणि 1 ठीक आहे 2 आणि 1. B1 B2 काय आहे 3 आणि -1 3 आणि -2 -2 -3 -5 ओके -5 ठीक है करेक्ट है. चलो करेक्ट है. फ्रैक्शन में भी आ सकता है यार, टेंशन नहीं लेने का. एक बार वेरीफाई करने का अगर थोड़ा सा तुम लोगों को थोड़ा सा कुछ गलत हुआ है ऐसा लग रहा है तो एक बार वेरीफाई करो, कंफर्म करो वेदर यू आर श्योर अबाउट दोज फ्रैक्शनल आंसर और नॉट. और अगर फ्रैक्शन आता भी है तो कोई दिक्कत नहीं यार, कोई दिक्कत नाही समजलं ठीक आहे. चला आता पुढे बघा. आता काढूया आपण dy. आता काढूया dy. मग dy मध्ये काय करायचं तर A1 A2 B1 B2च्या ऐवजी C1 C2 A1 A2 काय आहे A1 A2 काय आहे 2 आहे 2 2 आहे 2 2 आहे बघा A1 2 A2 2. C1 C2 काय आहे 2 आणि 1 2 आणि 1. याला जर सॉल्व केलं तर 2 गुणिला 1 वजा 2 गुणिला 2 2 1 2 वजा 4 म्हणजे वजा 2 -2 आहे. आता याला जर आपण सॉल्व केलं तर बघा x इज इक्वल टू वी नो दॅट this x is equal to dx upon d. So what is the value of dx? It is -5 by -8. Minus will get cancelled. It is 5 by 8. Now y is equal to what? It is dy upon d. What is the value of dy? It is -2 upon d is -8. Minus will get cancelled. It is 1 by 4. 1 by 4 येईल बाळांनो लक्षात घ्या. मग इथं तुम्ही व्हेरीफाय करा बघा हे 2 आहे की नाही 2x म्हणजे 2 × x ची व्हॅल्यू काय आलेली आहे 5 by 8 प्लस 3 × y ची व्हॅल्यू काय आली y ची व्हॅल्यू आली 1 by 4 y ची व्हॅल्यू आलेली आहे 1 by 4. याला जर सॉल्व केलं तर 2 1 2 2 4 8 म्हणजे 5 by 4 प्लस 3 by 4 5 आणि 3 8 8 भागिले 4 म्हणजे 2 म्हणजे 2 आलं व्हेरीफाय झालं ठीक आहे. त्यामुळं फ्रॅक्शनमध्ये देखील आन्सर येऊ शकतात बाळांनो, टेन्शन घ्यायचं नाही. तर एकदम बढिया एकदम सिंपल असा हा टॉपिक आहे आणि त्या टॉपिकहूनही सिंपल हे सर्व प्रॉब्लेम्स आहेत जे प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये आहेत. सर्वचे सर्व प्रॉब्लेम्स आपण सॉल्व केलेले आहेत. क्वेश्चन नंबर 1 आणि 2 आपण जे लेक्चर नंबर 6 7 असेल मे बी लेक्चर नंबर 7 मध्ये घेतलं होतं. लेक्चर नंबर 8 मध्ये आपण ग्रामर्स रूल म्हणजे डिटर्मिनंट मेथडचा बेसिक घेतला होता. हे आपलं लेक्चर नंबर 9 आहे. यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.3 ला एकदम बढिया पद्धतीनं आपण फिनिश केलेला आहे. तर सर्वांनी एकदम काळजीपूर्वक हे लेक्चर बघायचं. हे लेक्चर तुम्हाला आवडलं तर आपल्या या सेशनला लाईक करायचं, शेअर करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि तुमच्या सर्व मित्रांना देखील शेअर करायचं जेणेकरून आपल्याला तिथं सर्व विद्यार्थ्यांना एकदम बढिया पद्धतीनं
एकदम म्हणजे कुठलाही व्यत्यय न येता, पैशाचा फीसचा वगैरे कुठलाही व्यत्यय न येता एकदम फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपण हे जे मिशन हाती घेतलेलं आहे हे पूर्णत्वाकडे नेण्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थी आपल्या या चॅनलपर्यंत जोडले गेले पाहिजे. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हे आपले जे सेशन आहेत, व्हिडिओज आहेत ते तुम्ही फॉरवर्ड करायचे. तुमचे क्लासमेट्स असतील, तुमचे नातेवाईक असतील, जे 10वीला आहेत, स्टेट बोर्डाच्या परीक्षा जे देणार आहेत, जे 9thला मुलं आहेत त्यांच्यासाठी देखील मी सेशन या चॅनलवर अपलोड करणार आहे. ठीक आहे. तर सर्वांनी एकदम बढिया पद्धतीनं रेग्युलरमध्ये लेक्चर बघत चला, नोटबुक मेंटेन करा, सर्व प्रॉब्लेम सॉल्व करा. आपले जे व्हॉट्सअप ग्रुप असेल, टेलिग्राम ग्रुप असेल तिकडं देखील तुम्ही जॉईन व्हा. तिकडं तुम्हाला अजून ॲडिशनल काही प्रॉब्लेम्स असेल, कंटेंट असेल, त्याचे PDF असतील, PYQs असतील, हे मी अपलोड करेल. टीचमेटला ॲप्लिकेशन आहे आपलं, तिथं देखील मी भरपूर कंटेंट अपलोड केलेला आहे. तिथं देखील तुम्ही जॉईन करा. फ्री ऑफ कॉस्ट आहे. ॲप्लिकेशनला जरी असलं तरी फ्री ऑफ कॉस्ट तिथं आपण भरपूर स्टडी मटेरियल अपलोड केलेलं आहे. PYQs आहे. टेलिग्रामला देखील आहे. परंतु मला बऱ्याच विद्यार्थ्यांनी सांगितलं की टेलिग्राम बॅन झालं आहे. ठीक आहे, माझ्या मोबाईलमध्ये ते चालतं आहे, पण मॅसेज डिलिव्हर होत नाही ज्यांच्याकडं, ज्यांनी नवीन इन्स्टॉल केलं आहे त्यांना बहुतेक, कारण इंडियन गव्हर्नमेंटने त्याला बॅन केलं वगैरे असं तिथं न्यूज होते. ठीक आहे, तर हरकत नाही. व्हॉट्सअप ग्रुप असेल आपला किंवा अदर ठिकाणी अदर जो प्लॅटफॉर्म आहे तिथं तुम्हाला जो कंटेंट आहे तो मी अवेलेबल करून देईल. भरपूर अपलोड केलेला आहे, अजून अवेलेबल करून देईल. तर सर्वांनी तिकडं जॉईन करा. तर सर्वांनी एकदम बढिया पद्धतीनं हे सर्व सेशन बघून चांगल्या पद्धतीनं जे तुमचं प्रिपरेशन आहे ते सुरुवात करा. ठीक आहे, तर थांबूया आपण आजच्या सेशनमध्ये इथंच. भेटूया परत एकदा नवीन पुढच्या लेक्चर नंबर 10मध्ये, ज्यामध्ये आपण नॉन लिनियर इक्वेशनला लिनियरमध्ये कन्वर्ट करायचं, रिड्यूस करायचं आणि कशा पद्धतीनं सॉल्व करायचं हे एकदम धमाकेदार बढिया पद्धतीनं आपण शिकणार आहोत. चला, तोपर्यंत बाय बाय.